आजकाल बघा म्हणजे आज म्हणजे पूर्वी सत्ययुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं. आपली भावकी किंवा आपला भावबंद एकत्र राहायचं असेल तर आपलं एक एकमत एकजूट मनी राहिजे वाद आवाज कमी आहे, थोडा इकडे फिरव ना भाऊ, मंडळीला फिरव. हॅलो हॅलो, हा येतो का रे? एक माता एक जूट मनी राहिजे, एक माता एक जूट मनी राहिजे, भावकीमध्ये वाद करी नाही पाहिजे, भावकीमध्ये वाद करी नाही पाहिजे, भावकीमध्ये वाद करी नाही. एक माता एक जूट मनी राहिजे, एक माता एक जूट मनी राहिजे, भावकीमध्ये वाद करी नाही पाहिजे, भावकीमध्ये वाद करी नाही पाहिजे, भावकीमध्ये वाद करी नाही पाहिजे. एक माता एक जूट मनी राहिजे, एक माता एक जूट मनी राहिजे, भावकीमध्ये वाद करी नाही पाहिजे, भावकीमध्ये वाद करी नाही पाहिजे, भावकीमध्ये वाद करी नाही पाहिजे. भावकी सखी वैरी सखी सारखी आई रे, 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 भावकी सखी वैरी सखी सारखी आई रे. बघा कुठलाही काम करायला की म्हणतो आम्हाला भावकी म्हणजे आधी येतात. कुठलाही काम शुभ काम कुठलं आहे भावकी सखी वैरी सखी सारखी आई रे, भावकी सखी वैरी सखी सारखी आई रे, भावकी सखी वैरी सखी सारखी आई रे. श्रीमंता भाऊ बनकी स्वार्थासाठी असते, श्रीमंता भाऊ बनकी स्वार्थासाठी असते, श्रीमंता भाऊ बनकी स्वार्थासाठी असते, श्रीमंता भाऊ बनकी स्वार्थासाठी असते. गोड बोलती तोंडावरी, गोड बोलती तोंडावरी मागे निंदा चेष्टा करते, गोड बोलती तोंडावरी मागे निंदा चेष्टा करते, गोड बोलती तोंडावरी निंदा चेष्टा करते, गोड बोलती तोंडावरी निंदा चेष्टा करते. हा गोड बोलती तोंडावरी मागे निंदा चेष्टा करते, गोड बोलती तोंडावरी मागे निंदा चेष्टा करते. समजलं का? चेष्टा करते. बघा आपल्या तोंडावर गोड बोलतात मागून आपल्या विचाराचा विरोध काय काय लोकांना सांगतात. बघा म्हणजे पुढे राग म्हणून एक विषय ढळलेला आहे, तो जो पारंपरिक विषय चाललेला आहे तो सांगतो आम्ही. रागवायचं ना म्हणून मी गुरुवांच्याकडे घेतली नाही, पडलेकडे तिकडे भावकीचा विषय घेतलाय. भावकी नाही गोड बोलती तोंडावरी मागे निंदा चेष्टा करते, गोड बोलती तोंडावरी निंदा चेष्टा करते, गोड बोलती तोंडावरी निंदा चेष्टा करते. आपल्या विरुद्ध सांगून चौकात भरू काढते, आपल्या विरुद्ध सांगून चौकात भरू काढते, आपल्या विरुद्ध सांगून चौकात भरू काढते, आपल्या विरुद्ध सांगून चौकात भरू काढते. एकमेकामध्ये नाही पाहिजे, एकमेकामध्ये नाही पाहिजे, एकमेकामध्ये नाही पाहिजे,
येतो पण भावकीतला माणूस टिंब टिंब दाखवतो ना. परका माणूस कामी येतो नाही विश्वास ना त्यांचा. रात्रीचे 1:30 वाजले. फुगडीचा कार्यक्रम झालेला आहे. एक छोटा स्नॅक्स ब्रेक होता तो पण झालाय. तुम्हाला आवाज येत असेल म्हणूनच मी बाहेर खळ्यामध्ये उभी राहिली आणि बाहेरचा ॲटमॉस्फिअर एकदम ब्लॅक आहे. आतमध्ये आमच्या घरामध्ये संजय बावकर यांचं भजन होत आहे आणि ते तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला आवडेल म्हणून हा व्हिडिओ संजय बावकरांचा आहे. आणि तबला वाद्य जे माझे फार फेवरेट आहेत, भारी वाजवतात ते गंगाराम बावकर. असे 2 छान मस्त कलावंत आमच्या घरामध्ये एक छानपैकी असा भजन सादर करतात बाप्पाच्या आणि गौरीच्या शेवटच्या दिवसाला. उद्या विसर्जन आहे आणि मस्तपैकी भजन. वाव, डार्क नाईट आणि भजन क्लास कॉम्बिनेशन. चला मग भजन ऐकूया. नमो देवराया नमो ज्ञान सिंधू. नमो देवराया नमो ज्ञान सिंधू. नमो देव नमो दीनबंधु. नमो दीननाथा नमो दीनबंधु. गाणं पण भावकीवर कोणी विजय केलेला नाही. देव देखील हरले आणि देव जर विजयी होतात तर रामायण महाभारत घडलं नसतं नाही का. मग हा विषय परंपरेत भावकीला लागलेली ही परंपरा आहे पण ती आपण काय सुधरू शकत नाही. मी सांगून किंवा तुम्ही सांगाल पण भावकी कशी असावी, कशी असते आणि कशी असू नये याच्यावर थोडंसं प्रबोधन करतोय. नवीन विषय आहे, सांभाळून घ्या. शिवानी खंडले फौजदारी वाद. शिवानी खंडले फौजदारी वाद समनी जवान. शिवानी खंडले फौजदारी वाद समनी. शिवानी खंडले फौजदारी वाद
म्हटलं की भावकीचा नंबर नाही आहे आणि त्याच्या जीवावर आज सरकारी सगळे यंत्रणा चाललेल्या आहेत. परप्रांती कोणतं नाही पण भावकी आणि म्हणून जीवाने घडले भोजनारी वादगा यात पहिला नंबर असे भाव पुन्हा अजून माझ कधी नाही पाहिजे अजून माझ कधी नाही पाहिजे अजून अनेक पिढ्या घरदारे बरबाद झाली यात्र अनेक पिढ्या घरदारे बरबाद झाली यात्र अनेक पिढ्या बघा ही भावकीची जळ ही जळ छत्रपती शिवाजी महाराजांना शंभू राजांना देखील लागली आहे नाही का. मोठे मोठे घरदारी ही भुई सपाट झालेली आहेत हे आपल्याकडे उदाहरण आहे आणि म्हणून सांगतो अनेक पिढ्या घरदारे बरबाद झाली आणि कुटुंबाचे पतन झाले भुईच पाठ होत कुटुंबाचे पतन झाले भुईच पाठ होत रावण कौरव पांडव भाऊ वैरी झाले यात रावण कौरव पांडव भाऊ वैरी झाले यात रावण कौरव पांडव भाऊ वैरी झाले बघा प्रत्यक्ष भगवंताने प्रभू रामचंद्राने त्या रावणाचा वध केला पण कसा गेला. रावण काही केला मरेना शेवटी बिभीषणाने काय सांगितलं की रामा त्या रावणाच्या बेंबीमध्ये मार तिथे त्याचा कुंभ आहे आणि तो फुटल्याशिवाय रावण मरणार नाही. आणि शेवटी रामाने प्रभू रामचंद्राने त्याच्या बिंबीवर त्या इथं बाण मारल्यानंतर रावण गतबान झाला आणि रावण गतबान झाल्याबरोबर प्रभू रामचंद्र तिथे गेले कारण रावण हा भला मोठा तपस्वी होता शंकराचा निश्चिम भक्त होता वेद वेदन पठन करणारा होता आणि तेव्हा गेल्यानंतर प्रभू रामचंद्राने त्यांनी सांगितलं की बाबा रामा तुझा भाव तुझ्या बरोबर होता तुझ्या भावाची साथ तुला होती म्हणून तुझा विजय झाला आणि माझ्या भावाची साथ तुला होती म्हणून माझा पराजय झाला. काय बोलून गेला बघा रावण. हा लक्षात ठेवा रावण कौरव पांडव भाऊ वैरी झाली यात भावकीला चापाय अशी परंपरेत भावकीला चापाय अशी परंपरेत सक्का भाऊ असा वैरी कधी नाही पाहिजे सक्का भाऊ असा वैरी कधी नाही पाहिजे सक्का
समाजाला लागलेली आहे अशी कीड, समाजाला लागलेली आहे अशी कीड, बघा ही भावकीची समाजाला लागलेली कीड आहे. आपण काही करू शकत नाही, पण आपण विचार करायला पाहिजे, कारण किती दिवसाची आपली जिंदगी असते इथे बघा. म्हणून समाजाला लागलेली आहे अशी कीड, आणि कोण म्हणतो त्याचा आली भावकेत नड, कोण म्हणतो त्याचा आली भावकेत नड, माझ तुझ म्हणता येते प्रत्येकाचा भांड, माझ तुझ म्हणता येते प्रत्येकाचा भांड, बघा हे माझं ते माझं काय आपण पोटावर घेऊन जाणार नाही. पण शेवटी आपल्या पूर्वजांनी काय सांगितलंय की कितीही करा, भांडण करा, तंटा करा, पण शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच आहे, हे लक्षात ठेवायचा. हे पूर्वजांनी करून ठेवलं आहे. म्हणून माझं तुझं म्हणता येते प्रत्येकाचा भांड, आणि मिटता मिटविता विषय होई अवघड, मिटता मिटवता विषय होई अवघड, बघा एखादा विषय मिटवायला गेला एवढा अवघड होऊन जातो की शेवटी कंटमुक्त अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील हे सगळ्यांना बोलवायला लागतात, एवढा अवघड विषय जातो. म्हणून काय म्हणतोय, मिटता मिटवता विषय होई अवघड, शेवटी खांदेकरी भावकीच लाज पाहिजे, शेवटी खांदेकरी भावकीच लाज पाहिजे, शेवटी खांदेकरी भावकीच लाज पाहिजे, भावकीविषयी निंदा चेष्टा ऐकून घेऊ नका, भावकीविषयी निंदा चेष्टा ऐकून घेऊ नका, साध प्रतिसाद द्यायला विसरू नका, साध प्रतिसाद द्यायला विसरू नका, भावकीविषयी निंदा चेष्टा, आपल्या भावकीची निंदा चेष्टा केली तुम्ही ऐकून घ्यायचं नाही, त्याला योग्य उत्तर द्यायचं. भावकी विषयासाठी पानावर लागायला घेऊन गेला, कैलासवासी सदावशी धोंडू भावकर यांच्या स्मरणार्थ भावकीविषयी यांचा नातू कुमार तेजस्वी टोभ्या यांच्याकडून 100 रुपयाचा छोटा टाळा होता, आणि देवा बाबा गणपती राया त्याला अशीच चांगली मूर्ती दे आणि त्याची भरभराट देऊन दे. पण जागेवर नाही आहे. संदेश कोण आहे ते प्रॅक्टिस कोणच नाही. भावकीविषयी निंदा चेष्टा ऐकून घेऊ नका, भावकीविषयी निंदा चेष्टा कोणी ऐकून घ्यायची नाही. बघा सगळं
आता बरोबर सगळं याक होतं तसं आपण प्रत्येकाची भावकीने एक झालं पाहिजे. कुठलाही विषय गंभीर असो, येथे विषय असेल गंभीर तिथे सर्व आम्ही खंबीर, हे की नाही. म्हणून भावकीविषयी ऐकून घेऊ नका, प्रतिसाद द्यायला विसरू नका. संकटात एकमेका मदत करू शिका, संकटात एकमेका मदत करू शिका. लहान थोर मोठ्यांचा आदर मनी राखा, लहान थोर मोठ्यांचा आदर मनी राखा. बघा संकटामध्ये एखादं संकट आलं तर भावकी एक झाली पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे, आपलं शिकलं पाहिजे, लहान थोरांचा विचार ऐकले पाहिजे. हे केव्हा होणार तर भगवंताच्या नामामध्ये आपण जर मग्न झालो, परमेश्वराच्या नामाचे लीन झालो, त्या पांडुरंगाच्या लीन झालो तरच हे सगळं होणार आहे. त्यासाठी भगवंताच्या नामाची कास धरली पाहिजे. म्हणून म्हणतो बघा संकटात एकमेका मदत करू शिका, लहान थोर मोठ्यांचा आदर सदा राखा, लहान थोर मोठ्यांचा आदर सदा राखा. हरी भजनी संजय लीन पाहिजे, हरी भजनी असा संजय लीन पाहिजे, हरी भजनी असा संजय लीन पाहिजे, हरी भजनी असा संजय लीन पाहिजे. जो वाजवी टाळी त्याला मृत्यू नाही कवटाळी, कारण परमानंद टाळी भजनामध्ये झाली पाहिजे. बघा दुटा टाळ्या वाजवा आहे का माझ्यासाठी नको, पण जो वाजवी टाळी त्याला मृत्यू नाही कवटाळी असे म्हटलेलं आहे. ही नाद ब्रह्म टाळी वाजली पाहिजे. जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हाच आपण ही टाळी वाजवतो. आणि टाळी वाजवण्याचे प्रकार जर मोठ्याने वरती वाजवले तर आपल्याला ब्लड प्रेशर काही जे रोगराई असेल तर 2 मिनिटं वाजवायची मोठ्या, तेवढं मोठं वाजव. काही रोगराई नाही, 72 रोगावर एक रामबाण उपाय आहे, गणपती समोर सांगतोय. हाती टाळविना येऊनिया हरिनामाचा नामाचा भजनी करूया, हरिनामाचा नामाचा भजनी करूया. जय जय रामकृष्ण जय रामया गजरी हाती टाळविना हरी मुखे गाऊया गजरी, हाती टाळविना घेऊनिया. जगी जय जय राम नाम राम
जगी श्रेष्ठ जय राम नाम सदा जीवाला झाले पावन